असल्यामुळे एखाद्या मुलाला लगेच आई म्हणते बाबू उठ, सकाळी शाळा आहे, उठवतात कारण तो झोपलेला असतो. अभ्यास करत नाही म्हणून त्याला अभ्यास कर आपण सांगत असतो. महाराजांची सुद्धा तुमच्या आमच्याकडून अपेक्षा आहे म्हणून महाराज आम्हाला उपदेश करतात. अपेक्षा हे आपल्या माणसांकडून होत असते, दुसऱ्यांकडून आपण अपेक्षा करणं चुकीचं आहे. ज्यावेळेस आपल्या अपेक्षांची ओझं जास्त वाढायला लागतं, आपलं अंतःकरण तेवढं दुःखी व्हायला लागते. त्यानं मला मान दिला पाहिजे अशी अपेक्षा आपल्या जवळ असते, म्हणून आपलं मन दुखते. आणि आपल्याला अपेक्षाच नसेल आणि अनुभवपणे त्यानं जर आपल्याला रामराम केला, मान दिला, तर आपल्याला अलभ्याला वाटतं आपल्याला याच्याकडून अपेक्षा नव्हती, पण हा मान द्यायला लागला. अपेक्षा सोडून दिल्यावर सगळ्याच गोष्टी सगळ्या आनंददायी होतात बाबा. बऱ्याचदा आपण असं म्हणतो एवढं काम करतो राजा, सप्त्यात एवढं काम करतो, सगळ्या गोष्टीत एवढं काम करतो, पण लोक मला काही चांगले म्हणत नाही. लोकांनी चांगलं म्हणावं ही जर आपण अपेक्षा सोडून दिली तर निश्चित भगवंत लोक कोणाला चांगलं म्हणतील याच्यातला भाग नाही बाबा, अजिबात नाही. लोक चांगले तेच म्हणू शकतात ज्यांचं अंतःकरण चांगलं असेल. अंतःकरणाचा मनाचा मोठेपणा असेल तरच आपण दुसऱ्याला चांगलं म्हणू शकतो. अंतःकरणच म्हणजे जे आतमध्ये असते तेच बाहेर सांगते. जर हांडा डोक्यावरती आहे आणि त्या हांड्यामध्ये जर पाणी भरलंय बाबा तर पाणी सांडीन. त्या हांड्यामध्ये जर गटाराचं पाणी भरलं तर गटाराचंच पाणी सांडीन. हांड्यात जर दूध भरलं तर शीख हे दुधाची सांडीन. हांड्यात जर पंचामृत भरलेलं असेल तर शीख ही पंचामृताची सांडेल. मग समोरचा काय म्हणतो, काय बोलतो याचा विचार करून अजिबात फायदा नाही.